नमस्कार, गुड मॉर्निंग. मी केतकी जोशी. आपण बघणार आहोत स्पीड न्यूज. काय काय घडलंय पूर्ण जगभरात, देशभरात आणि राज्यभरामध्ये. पण आपण सुरुवात करूयात महत्त्वाच्या हेडलाईन्सनी. वर्ल्ड कप मध्ये आज भारताचा मुकाबला आयर्लंडशी. टॉस जिंकून आयर्लंडचा आधी बॅटिंग करण्याचा निर्णय. भारतीय टीममध्ये कोणताच बदल नाही. ग्रुपमध्ये अव्वल राहण्यासाठी भारताला मॅच जिंकणं आवश्यक. राज्यात मुस्लिम आरक्षणाच्या मुद्द्यावरून विरोधक होणार आक्रमक, तर सरकारचा अवकाळी पाऊस आणि गारपिटीवर चर्चा करण्याचा प्रस्ताव. विधान परिषदेच्या सभापतींविरोधातल्या अविश्वास प्रस्तावाच्या ठरावाकडेही सगळ्यांचं लक्ष. मनसेच्या वर्धापन दिनी राज ठाकरेंनी पुन्हा आळवला मराठीचा सूर. म्हणाले, मुंबईचा विकास आराखडा म्हणजे मराठी माणसाविरुद्ध कारस्थान. बीड आणि अकोल्याला पुन्हा अवकाळी पावसाचा फटका. 2 दिवसांपूर्वी झाला होता अवकाळी पाऊस. बीडमध्ये आंबा आणि ज्वारीचं मोठं नुकसान, तर अकोल्यात शेती आणि घरांचं प्रचंड नुकसान. भूसंपादन विधेयकामध्ये मोदी सरकार सुचवणार किमान 6 दुरुस्त्या. विरोधकांचा तीव्र विरोध पाहता घेतला निर्णय. आजही लोकसभेमध्ये सुरू राहणार चर्चा. काँग्रेसची विधायक स्थायी समितीकडे पाठवण्याची मागणी. कोळसा खाणी आणि 2G 3G स्पेक्ट्रमच्या लिलावातून सरकारी तिजोरीत जमा झाले तब्बल 3 लाख कोटी. कॅगच्या अंदाजापेक्षाही जास्त रक्कम. अजूनही काही दिवस चालणार लिलाव. ॲपलच्या बहुचर्चित बहुप्रतीक्षित वॉचचं अनावरण. अमेरिकेत पार पडला सोहळा. फिटनेस पासून ईमेल पर्यंत आणि फोटो पासून गाण्यांपर्यंत सर्व सुविधा. घड्याळाची किंमत $349 पासून $10,000 पर्यंत. भारतीयांना मात्र करावी लागणार प्रतीक्षा. आणि अमेरिकेत नदीच्या बर्फाच्या पाण्यात अडकलेल्या कुत्र्याला बाहेर काढण्यासाठी धावले पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान. मनुष्य आणि प्राण्याच्या मैत्रीचं एक हृदयाला भिडणारं उदाहरण. आपण सुरुवात करूयात स्पीड न्यूजला. आणि स्पीड न्यूज आहे सुरुवातीला राज्यातल्या. राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे. मुस्लिम समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी विरोधक सभागृहाबाहेर आक्रमक असणार आहेत. युती सरकार मुस्लिम समाज विरोधी असल्याचा आरोप यापूर्वी विरोधकांनी केलाय. याच मुद्द्यावर सरकारला विरोधक धारेवर धरणार आहेत. तर अवकाळी पाऊस आणि गारपिटीवर चर्चा करण्याचा सरकारचा प्रस्ताव आहे. विधानसभेत स्वाईन फ्लूवर पहिली लक्षवेधी मांडली जाईल. त्याचवेळी विधान परिषदेचे सभापती शिवाजीराव देशमुख यांच्या विरोधात राष्ट्रवादीनं अविश्वास प्रस्तावाचा ठराव दिलाय. राष्ट्रवादी त्यावर कायम राहणार का याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. समाजाच्या सर्व स्तरातल्या विशेषतः तळागाळातल्या लोकांच्या कल्याणासाठी त्यांचा विकास साधणं हेच शासनाचं ध्येय आहे, असं राज्यपाल सी विद्यासागर राव यांनी कालच्या अभिभाषणात सांगितलं. त्यांनी इंग्रजीतून हे अभिभाषण केलं आणि आपल्या भाषणात राज्यपालांनी राज्यातला अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानाबद्दल चिंता व्यक्त केली. तसंच त्यांच्यासाठी सरकारनं आखलेल्या योजनांचीही माहिती दिली. राज्यपालांच्या अभिभाषणानंतर काल विधानसभेत शोकप्रस्तावाद्वारे माजी गृहमंत्री आर पाटील आणि कॉम्रेड गोविंद पानसरे यांना आदरांजली वाहण्यात आली. सकारात्मक राजकारण करणारा, लोकहितासाठी धाडसी निर्णय घेणारा आणि सर्वसामान्यांचं नेतृत्व करणारा संवेदनशील नेता या सभागृहानं गमावला, अशा शब्दांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आर पाटील यांना आदरांजली अर्पण केली. तर आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत असंघटित कामगारांसाठी कार्य करणाऱ्या गोविंद पानसरे यांच्या निधनामुळे पुरोगामी महाराष्ट्राचं मोठं नुकसान झालंय, असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी पानसरे यांना आदरांजली वाहिली. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह इतर नेत्यांनीही शोकप्रस्तावावर दिवंगत नेत्यांना आदरांजली अर्पण केली. मनसेच्या 9व्या वर्धापन दिनाचं औचित्य साधून राज ठाकरेंनी पुन्हा एकदा मराठीचा राग आळवलाय. डीपी प्लॅनच्या नावाखाली सत्ताधाऱ्यांनी मुंबई विकायला काढली आणि हे सगळं मराठी माणसाला मुंबईतून हाकलण्याचं षडयंत्र आहे, असा घणाघाती आरोप राज ठाकरेंनी केलाय. तसंच 1-2 निवडणुकीतल्या पराभवानं मी अजिबात घाबरून जाणारा नाही, त्यामुळे पक्ष कार्यकर्त्यांनी पुन्हा एकदा जोमानं कामाला लागावं, असा आदेशही राज ठाकरेंनी यावेळेला मनसैनिकांना दिलाय. आज पुणे महापालिकेची सर्वसाधारण सभा होती आणि पुण्याच्या विकास आराखड्यावर चर्चा करण्यासाठी या सभेचं आयोजन करण्यात आलंय. सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसला हा विकास आराखडा मंजूर करून घ्यायचा आहे, पण विरोधकांचं या आराखड्यावर अनेक आक्षेप आहेत.
यापूर्वीच पुणेकरांनी सुद्धा 87,000 हरकती या आराखड्यावर नोंदवल्या होत्या। या पार्श्वभूमीवर ही सभा वादळी होण्याची शक्यता आहे। ठाणे महानगरपालिकेने शहरातल्या धोकादायक आणि अतिधोकादायक इमारतींना रिकामं करण्याचे आदेश दिलेत, पण विशेष म्हणजे महापालिकेचं कामकाज ज्या इमारतीत चालतं ती इमारतही धोकादायक असल्याचं लक्षात आलंय। गेल्या 6 महिन्यांमध्ये स्लॅब पडण्याची तिसरी घटना घडली आणि वारंवार स्लॅब पडूनही याकडे सरकार दुर्लक्ष करतंय। या ठिकाणी दुसरी कोणतीही इमारत असती तर त्यावर कारवाई झाली असती, पण महापालिकेची असल्यामुळे ती दुर्लक्षित आहे असा आरोप पालिकेतल्या नगरसेवकांनी केलाय। बीड जिल्ह्यात काल संध्याकाळी पुन्हा एकदा अवकाळी पावसाने हजेरी लावली। 2 दिवसांपूर्वी जिल्ह्याला अवकाळी पावसाचा फटका बसला होता। त्यात आंब्याच्या आणि ज्वारीच्या पिकांचं मोठं नुकसान झालं होतं। त्यामुळे आता कृषी विभागाच्या वतीने ज्वारी काढणीसाठी शेतकऱ्यांना वेळोवेळी सूचना देण्यात येत आहेत। या अवकाळी पावसामुळे आंब्याच्या पिकाचं सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान होतंय। त्यामुळे यंदा आंब्याचं प्रमाण कमी होण्याची शक्यता आहे। अकोला जिल्ह्यातल्या मूर्तिजापूर तालुक्यात जोरदार गारपीट झाली आहे। कुरुम परिसरात मोठ्या गाराही पडल्या। या गारपिटीमुळे शेती आणि घरांचं प्रचंड नुकसान झालंय। या गारपिटीमुळे अनेक जनावरही जखमी झाली आहेत। नागपूर जिल्ह्यातल्या काटोलमधल्या चारगाव इथे ही गारपीट झाली। जवळपास 10 मिनिटं झालेल्या गारपिटीमुळे संत्रा आणि शेतीचं नुकसान झालंय। अमरावतीमध्येही मुसळधार पाऊस झाला। पुण्यातले आरटीआय कार्यकर्ते सतीश शेट्टी यांच्या खुनाचा तपास आता दिल्ली इथलं सीबीआयचं विशेष पथक करणार आहे। काही दिवसांपूर्वी सीबीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या पथकाची घोषणा केली होती आणि याबाबत सतीश शेट्टींचा भाऊ संदीप शेट्टी यांनी मुंबई हायकोर्टात एक अर्ज केला होता। हायकोर्टाने सोमवारी संदीप शेट्टी यांचा अर्ज निकाली काढला। त्यामुळे आता हा तपास सीबीआयचं दिल्ली इथलं विशेष पथक करणार आहे। सातारा जिल्ह्यातल्या खंडाळा तालुक्यात पोलिसांनी तब्बल 112 किलो मेफिड्रोम या अंमली पदार्थाचा साठा जप्त केला आणि दोघांना अटक केली आहे। आंतरराष्ट्रीय बाजारात त्याची किंमत 22 कोटी इतक्यापेक्षाही जास्त आहे। कांधेरी या लहानशा गावात हे अंमली पदार्थ लपवून ठेवण्यात आले होते आणि राज्यातली ही एक मोठी कारवाई आहे। पोलिसांना यासंबंधी माहिती मिळाल्यानंतर त्यांनी ही कारवाई केली आहे। हा साठा 5 मोठ्या पिशव्यांमध्ये लपवण्यात आला होता। रात्री उशिरापर्यंत या अंमली पदार्थांची मोजणी सुरू होती। उभ्यात काही राष्ट्रीय घडामोडी। हुरियत कॉन्फरन्सचे जहाल गटाचे नेते सय्यद अली शाह गिलानी यांनी नवी दिल्लीत पाकिस्तानचे उच्चायुक्त अब्दुल बासित यांची भेट घेतली। गिलानी यांच्या दिल्लीतल्या निवासस्थानी ही भेट झाली। अब्दुल बासित इतरही फुटीरवादी नेत्यांना भेटण्याची शक्यता आहे। भारत आणि पाकिस्तान दरम्यान गेल्याच आठवड्यात इस्लामाबादमध्ये सचिव पातळीवरची चर्चा झाली आहे। त्या चर्चेची माहिती देण्यासाठी बासित आणि गिलानी यांची भेट झाली अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। हुरियतचा जहाल मतवादी नेता मसरत आलम याच्या सुटकेवरून संसदेच्या दोन्ही सभागृहात काल प्रचंड गदारोळ झाला। काश्मीरच्या सरकारमध्ये भाजप सहभागी आहे आणि त्यामुळे पंतप्रधानांनी यावर भाष्य करावं अशी मागणी विरोधकांनी लावून धरली। त्यावर पंतप्रधानांनी उत्तरही दिलं। राष्ट्रीय सुरक्षेशी कोणतीही तडजोड करणार नाही असं मोदी म्हणाले। लोकसभेमध्ये भूसंपादन विधेयकावर चर्चा सुरू आहे आणि या विधेयकाला विरोधकांकडून होणारा तीव्र विरोध पाहता मोदी सरकार आज त्यामध्ये किमान 6 दुरुस्त्या सुचवणार आहे। शेतकऱ्यांचं हित आणि देशाचं व्यापक हित लक्षात घेऊन सरकार यामध्ये दुरुस्त्या करणार आहे अशी माहिती संसदीय कामकाज मंत्री व्यंकय्या नायडू यांनी काल लोकसभेत चर्चा सुरू असताना हस्तक्षेप करून दिली होती। हे विधेयक छाननीसाठी संसदेच्या स्थायी समितीकडे पाठवण्यात यावं अशी मागणी काँग्रेससह काही राजकीय पक्षांनी केली आहे। भूसंपादन वटहुकुमाच्या विरोधात अण्णा हजारे पदयात्रा काढणार आहेत। 30 मार्चला वर्ध्यातून या पदयात्रेची सुरुवात होईल आणि मे महिन्यात ही पदयात्रा दिल्लीला पोहोचेल। हरियाणा, पंजाब, बिहार, उत्तर प्रदेशातल्या शेतकरी संघटना सुद्धा या किसान संघर्ष यात्रेमध्ये सहभागी होतील आणि दिल्लीकडे कूच करतील। दिल्लीमध्ये अण्णा जेल भरो आंदोलन आणि खासदारांच्या घरांसमोर भजन आंदोलन करणार आहेत। कोळसा खाणी आणि टेलिकॉम स्पेक्ट्रम यांच्या लिलावातून केंद्र सरकारच्या तिजोरीत 3 लाख कोटींपेक्षाही जास्त रक्कम जमा झाली आहे। घोटाळ्यांमध्ये कॅगनं व्यक्त केलेल्या अंदाजापेक्षाही ही रक्कम जास्त आहे। काही दिवसांपासून ही लिलाव प्रक्रिया सुरू आहे। कोळसा खाण घोटाळा प्रकरणी निकाल देताना सुप्रीम कोर्टाने 204 खाणींचं वाटप केलं होतं। त्यापैकी फक्त 32 खाणींच्या लिलावातून 2 लाख कोटींपेक्षाही जास्त पैसे मिळाले। स्पेक्ट्रम लिलावाच्या कालच्या 5व्या दिवसाअखेर 94,000 कोटींची बोली लागली आहे। स्पेक्ट्रमच्या लिलावातून 82,000 कोटींचं उद्दिष्ट केंद्र सरकारनं ठेवलं होतं। पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी काल पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली। संसदेतल्या एका दालनात ही भेट झाली। पश्चिम बंगालसाठी कर्जमाफी हा या भेटीमागचा मुख्य अजेंडा होता। यावेळी मोदींनी ममता बॅनर्जी यांना पूर्ण मदतीचं आश्वासन दिलंय। आपण पश्चिम बंगालच्या प्रगतीवर खुश असल्याचंही मोदींनी सांगितल्याचं ममता बॅनर्जी म्हणाल्या।
राजस्थानमधल्या विद्यार्थिनींना राज्य सरकारने एक चांगली बातमी दिली आहे। 12वीच्या बोर्ड परीक्षेत 75%पेक्षाही जास्त गुण मिळवणाऱ्या विद्यार्थिनींना राज्य सरकारतर्फे स्कूटी बक्षीस दिली जाणार आहे। मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी ही घोषणा केली आहे। राजस्थानमधल्या 33 जिल्ह्यांमध्ये एकूण 1650 विद्यार्थिनींना स्कूटी दिली जाणार आहे। समाजवादी पक्षाचे अध्यक्ष मुलायम सिंग यादव यांची प्रकृती आता सुधारते। त्यांना आता आयसीयू मधून बाहेर काढून खासगी वॉर्डात हलवण्यात आलंय। डॉक्टरांनी त्यांना 7 दिवस विश्रांती घेण्याचा सल्ला दिलाय। मुलायम यांना गुडगावमधल्या वेदांत हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं। कार्यकर्त्यांनी हॉस्पिटल बाहेर गर्दी करू नये असं आवाहन त्यांचे भाऊ शिवपाल यादव यांनी केलंय। रुपयाच्या तुलनेत डॉलर महाग झाल्यानं आणि अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्ह बँकेनं व्याज दरवाढ करणार असल्याच्या भीतीनं भारतीय शेअर बाजारात काल घसरण झाली। सेन्सेक्स आणि निफ्टी या दोन्ही निर्देशकांना फटका बसला। सेन्सेक्स 600 पेक्षा जास्त अंकांनी घसरला आणि तो 28,800 जवळ आला, तर निफ्टीमध्ये जवळपास 200 अंकांची घसरण होऊन तो 8,700 पेक्षाही कमी झाला। जगप्रसिद्ध गिरच्या जंगलांमध्ये गेल्या 2 वर्षात तब्बल 124 सिंह मरण पावल्याची माहिती गुजरात सरकारनं दिली आहे। विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासाला काँग्रेसच्या नटवर सिंग ठाकूर यांनी हा मुद्दा उपस्थित केला आणि त्याला उत्तर देताना ही धक्कादायक माहिती समोर आली आहे। त्याशिवाय याच कालावधीत 135 बिबट्यांचाही मृत्यू झाल्याचं सरकारतर्फे सांगण्यात आलंय। मात्र यापैकी एकही मृत्यू शिकारीमुळे झाला नसल्याचा दावाही गुजरातचे वनमंत्री मंगूभाई पटेल यांनी केला आहे। बघूयात त्या आंतरराष्ट्रीय घडामोडी स्पीड न्यूज मध्ये। प्रभा अरुण कुमार यांच्या खुनामागचं संभाव्य कारण ऑस्ट्रेलियाचे पोलीस आम्हाला सांगत नाहीत अशी तक्रार प्रभा यांच्या नातेवाईकांनी केली आहे। प्रभा कुमार यांचा शनिवारी त्यांच्या सिडनीमधल्या घराजवळ खून झाला होता। त्यांच्या मानेवर आणि गळ्यावर अनेक वार करण्यात आलेत अशी माहिती पोलिसांनी दिली आहे। मात्र हा हेट क्राईम नाही असं त्यांचं म्हणणं आहे। प्रभा यांच्यावर हल्ला झाला तेव्हा त्या फोनवरून त्यांचे पती अरुण यांच्याशी बोलत असल्याची बातमी आहे। तसं सीसीटीव्ही फुटेजही प्रसिद्ध करण्यात आलंय। अणु कार्यक्रमाच्या मुद्द्यावर इराणनं सबुरीची भूमिका घेतली आहे। आपल्या देशातल्या प्रयोगांच्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय अणु निरीक्षकांना प्रवेश द्यायला राजी असल्याचं इराणच्या अणु ऊर्जा संघटनेनं स्पष्ट केलंय। संयुक्त राष्ट्रांच्या इंटरनॅशनल ॲटॉमिक एनर्जी एजन्सीचं पथक रविवारी उशिरा इराणमध्ये पोहोचलं आणि सध्या अणु कार्यक्रमावरून इराणची अमेरिकेसह जगातल्या महत्त्वाच्या देशांची चर्चा सुरू आहे। तेहरानपासून सुमारे 500 किलोमीटर अंतरावरच्या मारिवान इथल्या अणुप्रकल्पाला यूएनचं पथक भेट देणार आहे। हे ठिकाण इराकच्या सीमेजवळच आहे आणि इथं अण्वस्त्रांची निर्मिती होत असल्याचा संशय आहे, पण इराणनं हे आरोप फेटाळून लावलेत। आयसिस या दहशतवादी संघटनेबरोबर लढा देण्यासाठी इराणकडून मदत मागताना आणि ती स्वीकारताना अजिबात अवघड वाटत नाही असं इराकनं स्पष्ट केलंय। इराकचे संरक्षण मंत्री खालिद अल ओबेदी यांनी हे वक्तव्य केलंय। इराक सध्या युद्धस्थितीमध्ये आहे आणि अशा परिस्थितीत इराक इतर राष्ट्रांकडून मदत स्वीकारू शकतो। अमेरिकेचे वरिष्ठ सैन्य अधिकारी जनरल मार्टिन डेम्से यांच्याबरोबर संयुक्त पत्रकार परिषदेत ओबेदी यांनी ही घोषणा केली। इराकला मदत करण्याच्या बहाण्यानं इराकमध्ये पाय रोवत असल्याची अमेरिकेला भीती आहे, पण ही भीती ओबेदी यांनी खोडून काढली आहे। दुसरीकडे सिरियामध्ये अमेरिकेच्या नेतृत्वात करण्यात आलेल्या हवाई हल्ल्यांमध्ये सिरियाच्या तेल शुद्धीकरण प्रकल्पाला आग लागली। इराक आणि सिरिया या देशांच्या अनेक भागांमध्ये आयसिसनं कब्जा केलाय। हा प्रदेश त्यांच्या ताब्यातून परत मिळवण्यासाठी अमेरिकेनं सक्रिय सहभाग घेतलाय। सिरिया आणि तुर्कस्तानच्या सीमेवर तेल अबायद या शहरातल्या एका तेल शुद्धीकरण प्रकल्पाला या हवाई हल्ल्याचा फटका बसल्याचं सामाजिक कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे। तसा व्हिडिओही प्रसिद्ध करण्यात आलाय। या हल्ल्यात सुमारे 30 जण ठार झाल्याचं मानवाधिकार संघटनेचं म्हणणं आहे। अमेरिकी सैन्यानं आधी हा हल्ला झाल्याचं मान्य केलं नाही, नंतर मात्र असा हल्ला झाल्याचं त्यांनी कबूल केलं। मात्र त्यापूर्वी आम्ही पुरेशी काळजी घेतली होती अशी सारवासारवही अमेरिकेच्या सेंट्रल कमांडनं केली आहे। लिबियामध्ये जनरल खलिफा हिफ्तार यांचा काल देशाचे लष्कर प्रमुख म्हणून शपथविधी झाला। खलिफा हिफ्तार हे इस्लामी दहशतवादाविरोधात आघाडीचे प्रचारक म्हणून ओळखले जातात, त्यामुळे त्यांची या पदावरची नियुक्ती महत्त्वाची मानली जाते। गेल्याच आठवड्यात ही नियुक्ती झाली होती। काल संसद भवनात हा शपथविधी सोहळा झाला। लिबियाचे हुकुमशहा मुअम्मर गद्दाफी यांच्या कार्यकालामध्ये ते लष्कर प्रमुख होते। त्यानंतर त्यांनी विरोधकांची हातमिळवणी केली। 2011च्या उठावानंतर ते लिबियात परतले। चाड आणि नायगर या देशांमधल्या सैन्याने आता बोको हराम या इस्लामिक दहशतवादी गटाशी लढा देण्यासाठी नव्यानं मोहीम उघडली आहे। त्यासाठी मोठ्या प्रमाणात सैनिक तैनात करण्यात येत आहेत। नायजेरियामध्ये काहीच आठवड्यात निवडणुका होत आहेत, त्यामध्ये मोठ्या प्रमाणात हिंसाचार होण्याची भीती आहे। चाड आणि नायगर या देशांनी नायजेरियातला दहशतवाद मोडून काढण्यासाठी मदत करण्याची तयारी दर्शवली आहे। त्यानंतर बोको हरामच्या दहशतवाद्यांनी या देशांमध्येही हिंसाचार घडवून आणायला सुरुवात केली आहे।
ब्राझीलमध्ये पुढच्या वर्षी ऑलिम्पिक होत आहेत आणि त्यासाठी रिओ दी जानेरिओमध्ये ऑलिम्पिक पार्कमध्ये मोठ्या प्रमाणात बांधकाम सुरू आहे। त्याचवेळी त्याच्या जवळच्याच खाजन प्रदेशामध्ये मोठ्या प्रमाणात सांडपाणी आणि कचरा साठला आणि त्यातून सल्फ्युरिक आणि मिथेन वायू बाहेर पडत आहेत। या घाणीचा जवळच्या रहिवाशांनाही त्रास होतोय। देशातल्या पर्यावरण प्रेमींनीही त्या विरोधात आवाज उठवलाय। जगातल्या पहिल्या सौर विमानानं जगाच्या प्रदक्षिणेचा पहिला टप्पा पूर्ण केलाय। सोलर इम्पल्स 2 असं या विमानाचं नाव आहे। या विमानानं काल ओमानमध्ये लँडिंग केलं। या विमानातून जगाला प्रदक्षिणा घालण्याचा निर्धार करण्यात आलाय। काल अबुधाबीहून उड्डाण केल्यानंतर 13 तास आणि 2 मिनिटांनी ते मस्कतला पोहोचलं। हा टप्पा एकूण 4000 किलोमीटर अंतर इतका होता। आंद्रे बोशबर्ग हे या विमानाचे पायलट आहेत। सौर विमानाच्या मर्यादा लक्षात घेता जगप्रदक्षिणा घालण्याचा मनोदय कठीण मानला जातोय। जगामध्ये हरित ऊर्जेला प्रोत्साहन देण्यासाठी म्हणून हा जगप्रदक्षिणेचा उपक्रम हाती घेण्यात आलाय। पुढच्या 5 महिन्यांमध्ये हा प्रवास चालणार आहे आणि या काळात एकूण 12 ठिकाणी हे विमान थांबेल आणि एकूण 25 दिवसांचा प्रवास काळ असेल। आज हे विमान अरबी समुद्रावरून जाणार आहे। ॲपलनं अखेर आपलं बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित ॲपल घड्याळ काल लॉन्च केलंय। हे घड्याळ सध्या 3 प्रकारात आहे: ॲपल वॉच स्पोर्ट, ॲपल वॉच आणि ॲपल वॉच एडिशन। फिटनेस तपासणं, फोन कॉल घेता येणं तसंच आय मेसेजेसची सेवा ही या घड्याळाची वैशिष्ट्ये आहेत। त्याशिवाय त्यावर ईमेलही पाहता येतील आणि त्यांना उत्तरही देता येणार आहेत। यावर फोटोही पाहता येतील आणि फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम अशा सोशल नेटवर्किंग साईट्सचे ॲप्स सुद्धा यामध्ये आहेत। त्याशिवाय संगीत प्रेमींना गाणी ऐकण्याची सोयही या ॲपल वॉचमध्ये आहे। याची किमान किंमत आहे $349 पासून $10,000 पर्यंत। भारतीय बाजारात मात्र हे वॉच यायला वेळ आहे आणि भारतामध्ये याच्या किमती 22,000 सुरू होतील। अमेरिकेतल्या मॅसेच्युएट्समध्ये एका कुत्र्याला वाचवण्यासाठी स्थानिक पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी अक्षरशः शर्थ केली। हा कूपर नावाचा कुत्रा चार्ल्स नदीमध्ये बर्फाच्या पाण्यात अडकला होता आणि त्याला पोहून बाहेर पडता येत नव्हतं। त्याला मोठ्या प्रयत्नांनी बाहेर काढण्यात आला आणि त्याला बाहेर काढल्यानंतर ऊब येण्यासाठी गरम कपड्यामध्येही गुंडाळण्यात आलं। तसंच एका शेकोटीची ऊबही त्याला देण्यात आली। त्याची प्रकृती चांगली असल्याचं नंतर सांगण्यात आलं। उघड काही स्पोर्ट्सच्या घडामोडी। न्यूझीलंडमधल्या हॅमिल्टन इथं भारताची मॅच आयर्लंडबरोबर सुरू आहे। आयर्लंडनं टॉस जिंकून आधी बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय। पॉल स्टर्लिंग आणि विल्यम पॉटरफील्ड ही आघाडीची जोडी मैदानात आहे आणि सुरुवातीपासूनच त्यांनी भारताच्या टीमसमोर दबून न जाता वेगानं खेळण्याची रणनीती अवलंबल्याचं दिसतंय। टीम इंडिया या अगोदरच क्वार्टर फायनलसाठी पात्र ठरले, पण ग्रुपमध्ये अव्वल राहण्यासाठी ही मॅच महत्त्वाची आहे। वर्ल्ड कपमध्ये भारत आणि आयर्लंड याआधी 2 वेळा आमने-सामने आलेत आणि या दोन्ही मॅचमध्ये भारतानं विजय मिळवलाय। 2007 मध्ये आयर्लंडचा भारतानं 9 विकेट्सनं धुव्वा उडवला होता, तर 2011ला टीम इंडियानं आयर्लंडला 5 विकेट्सनं धूळ चारली होती। त्यामुळे यावेळेला आयर्लंडला भारताचं कडवं आव्हान असेल, पण आयर्लंडसाठी ही मॅच अत्यंत महत्त्वाची आहे। त्यामुळे आयर्लंड हा रेकॉर्ड बदलते का हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। टीम इंडिया हॅमिल्टनवर आयर्लंडशी भिडणार आहे, पण हा मुकाबला जरी सोपा वाटत असला तरी भारतीय क्रिकेट फॅन्स मात्र या मॅचला तितकीच सिरियस मॅच म्हणून बघतायत। टीम इंडियाचे 2 सच्चे फॅन्स सुधीर आणि मोहम्मद बशीर यांना तर त्याचं बक्षीसही मिळालंय। कॅप्टन कुल धोनीनं त्यांना मॅचचे पासेस दिले। त्यानंतर मोहम्मद बशीर यांनी नाचून तर सुधीरनं शंख वाजवून आपला आनंद व्यक्त केला। वर्ल्ड कपमध्ये काल बांगलादेशने इंग्लंडचा दणदणीत पराभव केला। या विजयाबरोबर बांगलादेशनं क्वार्टर फायनलमध्ये आपलं स्थान निश्चित केलं, तर इंग्लंडचं या वर्ल्ड कपमधलं आव्हानच संपुष्टात आलंय। टॉस जिंकून इंग्लंडनं पहिली बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला। सौम्या सरकार, महमूदुल्लाह आणि मुशाफिकार रहीमच्या फटकेबाजीच्या जोरावर बांगलादेशनं इंग्लंडसमोर 276 रन्सचं टार्गेट उभारलं। महमूदुल्लाहनं शानदार फटकेबाजी करत 103 रन्स केले, पण इंग्लंडची बॅटिंग पूर्णपणे ढेपाळली। इयन बेलनं 63, बटलरनं 65 आणि वोक्सनं 42 रन्स करत इंग्लंडला विजय मिळवून देण्याचा प्रयत्न केला खरा, पण त्यात त्यांना यश मिळालं नाही। इंग्लंडसाठी ही मॅच अत्यंत धक्कादायक ठरली, कारण बांगलादेशकडून झालेल्या पराभवामुळे इंग्लंडचं वर्ल्ड कपमधलं आव्हानच संपुष्टात आलंय। इंग्लंडच्या खात्यात फक्त 2 पॉईंट्स जमा आणि 5 मॅचपैकी 4 मॅचमध्ये इंग्लंडला पराभवाचा दणका बसला, तर फक्त 1 मॅचमध्ये विजय मिळवता आलाय। त्यामुळे क्वार्टर फायनलमध्ये जाण्याचं इंग्लंडचं स्वप्न धुळीला मिळालं। बांगलादेशतर्फे महमूदुल्लाहनं शानदार सेंचुरी ठोकली। बांगलादेशने इंग्लंडसमोर उभारलेल्या 276 रन्सच्या टार्गेटमध्ये महमूदुल्लाहचा सिंहाचा वाटा होता। त्याने 138 बॉल्समध्ये 7 4 आणि 2 6 ठोकत 104 रन्स केलेत। बांगलादेशतर्फे वर्ल्ड कपमध्ये ठोकलेली ही पहिलीच सेंचुरी ठरली। ग्रुप ए मधून क्वार्टर फायनलला जाण्यासाठी 4ही टीम निश्चित झाल्यात। न्यूझीलंडनं पहिलं स्थान मिळवत या अगोदरच क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश केला होता, तर बांगलादेशने इंग्लंडचा पराभव करत सगळ्या गोष्टी सोप्या केल्या। बांगलादेशनं तर क्वार्टर
मध्ये धडक मारलीच आहे, पण त्याचबरोबर ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका यांनीही आपलं स्थान पक्क केलंय. ग्रुप ए मध्ये सध्या दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या स्थानासाठी मोठी चुरस बघायला मिळते. न्यूझीलंडनं पहिल्या क्रमांकावर दावा ठोकलाय, त्यामुळे दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकासाठी सध्या श्रीलंका आणि ऑस्ट्रेलियात चढाओढ लागली आहे. लंकेच्या खात्यात सध्या 6 पॉईंट्स आहेत, तर ऑस्ट्रेलियाच्या खात्यात 7 पॉईंट्स. दोन्ही टीमच्या स्कॉटलंडची मॅचेस बाकी आहेत, त्यामुळे या मॅचमध्ये विजय मिळवत पॉईंट टेबलमध्ये आघाडी घेण्यासाठी या दोन्ही टीम्स प्रयत्न करतील. राजस्थान क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदावरून ललित मोदींची हकालपट्टी केली गेली आहे. जयपूरमध्ये झालेल्या आरसीएच्या सर्वसाधारण सभेत मोदींविरोधात मतदान करत त्यांना पदावरून दूर केलं गेलंय. ललित मोदी आरसीएचे अध्यक्ष झाल्यानंतर बीसीसीआयनं आरसीएवर बंदी घातली होती. ललित मोदींवर बीसीसीआयनं या अगोदरच आर्थिक गैरव्यवहार प्रकरणातून आजन्म बंदी घातली. त्यामुळे बोर्डानं बंदी घातलेला सदस्य हा बोर्डाशी संलग्न संघटनेचा अध्यक्ष कसा होऊ शकतो, असा सवाल बोर्डानं उपस्थित केला होता. या बैठकीत 17 विरुद्ध 1 मतानं ललित मोदींची हकालपट्टी झाली. त्यामुळे आता बीसीसीआयमध्ये परतण्याचा आरसीएचा मार्ग मोकळा झालाय. ऑल इंग्लंड बॅडमिंटन चॅम्पियनशिपची फायनल गाठणारी सायना नेहवाल मायदेशी परतली. फायनल मॅचमध्ये आपली एकाग्रता थोडीशी हरपली. पहिला गेम जिंकल्यानंतर आपल्याला खूप मोठा आत्मविश्वास मिळाला होता, पण दुसऱ्या गेममध्ये आघाडीवर असताना मी विजयाची घाई केली अशी कबुली सायनानं दिली आहे. या चुकीमुळेच आपण फायनल गमावली अशी स्पष्टोक्ती सायनानं केली आहे. ओके, एंटरटेनमेंटच्या स्पीड न्यूज. केदार शिंदेच्या अगबाई अरेच्या 2 या सिनेमाचं फर्स्ट लुक लॉन्च झालंय. या सिनेमात सोनाली कुलकर्णीची भूमिका आहे. पहिला अगबाई अरेच्या हा सिनेमा 11 वर्षांपूर्वी आला होता. आता नव्या कलाकारांना घेऊन हा सिक्वल येतोय. एकूणच या सिनेमाबद्दल बरीच उत्सुकता आहे. सिनेमाच्या लुक लॉन्चसाठी दिग्गज कलाकार आले होते. यावेळेला 19 सेलिब्रिटींचा सन्मानही करण्यात आला. प्रशांत दामले आणि तेजश्री प्रधान आता एकत्र येत आहेत नाटकामध्ये. कार्टी काळजात घुसली हे नाटक पुन्हा रंगभूमीवर येते आणि त्यात प्रशांत दामले आणि होणार सुनमी या घरची फेम तेजश्री प्रधान यांच्या भूमिका आहेत. मालिकेसाठी प्रशांतनं 1 वर्षाचा ब्रेक घेतला होता आणि आता पुन्हा हे नाटक घेऊन तो रंगभूमीवर परततोय. 18 एप्रिलला या नाटकाचा पहिला प्रयोग असेल. मंगेश देसाई नाटकाचे दिग्दर्शन करतोय, तर निर्माता स्वतः प्रशांत दामलेच आहे. करण जोहरच्या ब्रदर्स सिनेमाला संगीत आहे अजय अतुल यांचं. अजय अतुल यांनी अग्निपथ आणि सिंघम या सिनेमातून बॉलिवूडमध्ये आपल्या संगीताची छाप सोडली आहे. ब्रदर्स म्हणजे हॉलिवूड फिल्म वॉरियर्सचा रिमेक आहे. अक्षय कुमार, सिद्धार्थ मल्होत्रा, जॅकलिन यांच्या या सिनेमात भूमिका आहेत. 14 ऑगस्टला हा सिनेमा रिलीज होतोय. सचिन तेंडुलकरवर डॉक्युमेंटरी बनते आणि यामध्ये सचिनच्या आयुष्यातल्या माहिती नसलेल्या अनेक गोष्टी दाखवल्या जाणार आहेत. या फिल्मचं नाव अजून ठरायचंय आणि सचिननं आपल्या फॅन्सना हे नाव सुचवायला सांगितलंय. नवाजुद्दीन सिद्दीकीच्या हरामखोर या चित्रपटाचं पोस्टर लॉन्च झालंय. मानवी मनाची अनोखी गुंतागुंत या सिनेमात पाहायला मिळणार आहे. नवाज या सिनेमात शिक्षकाच्या भूमिकेत आहे. गुरु शिष्यांमधलं प्रेम हा या सिनेमाचा विषय आहे. शाहरुख खान सध्या त्याच्या फॅन या सिनेमाच्या शूटमध्ये बिझी आहे आणि हा सिनेमा 2016 मध्ये रिलीज होतोय. पाकिस्तानी अभिनेत्री महिरा खानही या सिनेमात आहे. अहमदाबाद सौराष्ट्र इथे याचं रईस या सिनेमाचं शूट होतंय. येत्या 13 मार्चला किंग खानचा देवदास पाकिस्तानमध्ये रिलीज होतोय. पाकिस्तानात शाहरुखचा फॅन क्लब आहे आणि त्यांनी देवदास सिनेमा रिलीज करायचं ठरवलंय. त्यासाठी किंग खानच्या फॅन्ससाठी खास निमंत्रण पत्रिकाही तयार केल्या आहेत. करण जोहरच्या शुद्धी सिनेमाबद्दल बरीच चर्चा होतीये, पण काही कारणामुळे हा सिनेमा सुरू व्हायला उशीर होतोय. सलमान खानचं प्रमुख कारण आहे. सलमान खानचा बजरंगी या सिनेमामध्ये तो बिझी आहे आणि सध्या बाजीराव मस्तानमध्ये दीपिका पदुकोण बिझी आहे. मग या दोघांच्या डेट्स मॅच झाल्या की सुलतानचं शूट सुरू होणार आहे असं सांगितलं जात आहे आणि त्यानंतर शुद्धीचं शूट सुरू होईल. करण जोहरकडे वाट पाहण्याशिवाय फारसा पर्याय दिसत नाहीये. उडता पंजाब या सिनेमाचं शूटिंग सध्या सुरू झालंय. करीना कपूरनं सेटवरचे फोटोजही ट्विट केलेत. गुलाबी रंगाच्या सलवार कमीजमध्ये करीना कपूर दिसते आणि या सिनेमात शाहिद कपूरही आहे, पण करीना शाहिदचे एकत्र शॉट्स नाही आहेत. अभिषेक चौबेचं दिग्दर्शन असलेल्या या सिनेमात आलिया भट्टही आहे. हा सिनेमा थ्रिलर आहे. पंजाबमधले ड्रग्ज माफिया, ड्रग्ज घेणारे तरुण यावर हा सिनेमा फोकस करतो. अमेरिकन स्वान या ऑनलाईन फॅशन ब्रँडसाठी सिद्धार्थ मल्होत्राला ब्रँड अँबॅसेडर करण्यात आलंय.
हा तरुणांचा ब्रँड आहे आणि सिद्धार्थ मल्होत्रा म्हणतो, सध्या नवनवे ट्रेंड्स येत आहेत आणि या रेंजमध्ये अनेक प्रकारच्या फॅशन्स आहेत. एकूण काय, एक व्हिलनमधली सिद्धार्थची लोकप्रियता उपयोगी पडली आहे. आणि यानंतर आपण एक महत्त्वाची बातमी बघणार आहे. राजकीय क्षेत्राला धक्का देणारी एक दुःखद बातमी आहे. माजी खासदार आणि ज्येष्ठ नेते सदाशिवराव मंडलिक यांचं काल रात्री बॉम्बे हॉस्पिटलमध्ये निधन झालंय. हृदयविकाराच्या झटक्यानं त्यांचं निधन झालं. मुरगुड या त्यांच्या मूळ गावी आज अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. आपण बघतोय की ज्येष्ठ नेते होते सदाशिवराव मंडलिक कोल्हापूरमधले आणि त्यांचं काल रात्री निधन झालंय. आपल्यासोबत आहे आमचा करस्पॉन्डंट संदीप राजगोळकर. संदीप, खूप मोठे नेते होते, कोल्हापूरमधले तर होते, पण पश्चिम महाराष्ट्रातले सुद्धा एक दिग्गज नेते म्हणून सदाशिवराव मंडलिकांना ओळखलं जातं. काय सांगशील त्यांच्याबद्दल? अगदी बरोबर आहे की जवळपास 5 दशक कोल्हापूरच्या राजकारणावर एक हुकूमत गाजवणारा नेता होता, म्हणजे सदाशिवराव मंडलिक होते. आतापर्यंत त्यांनी 5 वेळा कोल्हापूर जिल्ह्याची खासदारकी केली. खरं तर गेल्या 1.5 वर्षापासून त्यांची तब्येत खालावलेली होती, त्यांच्यावर उपचार सुरू होते आणि सोमवारी सकाळी त्यांना मुंबईला नेण्यात आलं होतं. बॉम्बे हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्याच वेळेला मध्यरात्री 12च्या दरम्यान त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यानंतर त्यांची प्राणज्योत मालवली आहे. आता त्यांचं जे पार्थिव आहे ते मुंबईहून कोल्हापूरला निघालेलं आहे. कोल्हापूरमध्ये साधारणतः 10 ते 10:30च्या दरम्यान त्यांच्या घरी त्यांचं पार्थिव आणलं जाईल. त्यानंतर कागल जवळ सदाशिवराव मंडलिक सहकारी साखर कारखाना जो आहे त्या कारखान्याच्या स्थळावर देखील त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवलं जाणार आहे. आणि त्यानंतर त्यांचं जे मूळ गाव आहे कागल तालुक्यातलं मुरगुड गाव, या मुरगुड गावातल्या शिवराज हायस्कूलच्या पटांगणावर त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. एक वेगळ्या प्रकारचा नेता म्हणून त्यांची खरं तर ओळख होती. शरद पवार यांचे एकेकाळचे ते कट्टर समर्थक होते, पण त्यानंतर शरद पवारांनी त्यांच्यात वैर निर्माण झाला आणि त्यानंतर ते अपक्ष म्हणून उभारले आणि कोल्हापूरचे खासदार झाले. पण गेल्या 5 वर्षामध्ये त्यांनी काँग्रेसचं सहयोगी सदस्यत्व देखील स्वीकारलेलं होतं. आतापर्यंत एक समाजवादी नेता म्हणून देखील त्यांची एक वेगळी ओळख कोल्हापूरकरांनी पाहिलेली आहे. कारण टोलचं आंदोलन असेल, इतर आंदोलनं असतील, आंदोलनांमध्ये देखील ते सक्रिय सहभाग त्यांचा असायचा. पण आता हेच सदाशिवराव मंडलिक काळाच्या पडद्यावर गेलेले आहेत. कितकी धन्यवाद संदीप या माहितीबद्दल. आपण फक्त संदीपने सांगितलं तसे खूप मोठे नेते होते, संघर्ष करून मोठे झालेले नेते होते आणि मुरगुड या त्यांच्या गावी आज त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत. यानंतर आपण या बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय. पहा फक्त IBN लोकमत.